पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय. पुढील काही दिवसात तापमान कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत IMDचे प्रमुख SD सानप सर आहेत. सर, कशा प्रकारचं तापमान आता आपण पाहायला मिळते? काही उष्णता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. हो, म्हणजे फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये आता काही मागील 4 ते 5 दिवसांमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे वाढलेलं आहे. जरी तापमान वाढलेलं आहे तरी त्याचे जर आपण हे बघितलं तर सरासरीच्या तुलनेत ते किती डिग्रीने वाढलं आहे, तर असं दिसून येतं आहे की 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी ते सरासरीपेक्षा जास्त आहे, असं एकंदरीत आहे. सर, किती तापमान साधारणतः आता 35च्या वर गेले काही ठिकाणी? कशा प्रकारे असेल आणि पुढील काही दिवस हे वाढतं राहणार आहे? हो, पुण्याचा जर विचार कराल तर काल 35.34 असं आलं होतं आणि काही ठिकाणी इवन 35च्या पुढेही आपल्याला टेम्परेचर्स दिसून आले होते. आणि मेन रिझन असं आहे की आता ट्रान्झिशन आहे. फेब्रुवारीतून आपण मार्चमध्ये जातो आहे आणि मार्च, एप्रिल आणि मे हे प्री मान्सून सीझन किंवा आपण त्याला उन्हाळा असं म्हणतो. आता उन्हाळ्याकडे आपण शिफ्ट होतो आहे, तर साहजिकच आहे की तापमान वाढणार आहे. परंतु येणाऱ्या काही म्हणजे मागील काही दिवसांपासून आपण बघतो आहे की तापमान हे सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे आणि येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये ह्याच प्रकारचं तापमान असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ सरासरीपेक्षा ते 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त असेल. परत राज्यात तापमान वाढेल, ऊन वाढेल यावेळेस? परत म्हणजे मी जसं म्हटलं की येणारे 2 ते 3 दिवस ह्या रेंजमध्ये असेल आणि त्यानंतर ते स्टॅग्नंट होण्याचे चान्सेस आहेत. सर, दुसरं असं की येलो अलर्ट ही काय भागाला दिलाय? राज्यातलं कसं हे सगळं आहे? येलो अलर्ट फक्त जे किनारपट्टीचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यामध्ये ठाणे आहे, त्यानंतर मुंबईचा काही पार्ट आहे, तर तिथं दमट आणि उष्ण असा जो प्रकारचा वातावरण आहे असं असण्याची शक्यता आहे. आणि दमट उष्ण वातावरणामध्ये कधीकधी बॉडीसाठी ते जास्त घातक असू शकतं, म्हणून तो येलो अलर्ट दिला गेलेला आहे. असा ऑरेंज किंवा रेड अलर्ट सध्या तरी नाही, परंतु उष्ण आणि दमट, अतिउष्ण आणि दमट जे वातावरण असतं ज्याला हॉट अँड ह्युमिड असं म्हटलं जातं, ह्या कंडिशनसाठी येणारे 2 दिवस आज आणि उद्या येलो अलर्ट महाराष्ट्रातील काही ठिकाणी आहे. जसं की ठाणे थोडं आतमध्ये जरी असलं तरी ठाण्यासाठी आहे, त्याचबरोबर पालघरच्या काही ठिकाणी आहे, रायगडसाठी आहे. तर येणारे 2 दिवस हा अलर्ट दिला गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रासाठी कोणताही अलर्ट नाही आहे. सर, खरं तर प्रत्येक वर्षी उन्हाळा उशिरा चालू होतो म्हणतो किंवा ह्यावेळेस लवकर तापमानाचं हे प्रमाण सगळं बदलतं राहिले का? नाही, असं काही नाही. ह्या ट्रान्झिशनमध्ये अशाच प्रकारचं तापमान आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं. आणि आता उन्हाळ्यामध्ये खरं तर आपण जातोय, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे उन्हाळ्यात हे तापमान वाढतं राहून कितीपर्यंत जाऊ शकतं असं काय आहे? असं आपण आता डायरेक्टली एकदम आकडा सांगता येत नाही की ह्यावर्षी तापमान एक्झॅक्टली 40 डिग्री सेल्सिअस राहील किंवा कमी राहील. परंतु जसं सीझन प्रोग्रेस होतो, प्री मान्सून किंवा उन्हाळा, तसं त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतात. आणि तसे ते जे अपडेट्स आहे 5 ते 7 दिवसांचा आपण फोरकास्ट देतो त्यानुसार, तर ते आपण अपडेट देत राहू. आमचा सीझनल फोरकास्टसुद्धा आलेला आहे, ज्यामध्ये आपण येणाऱ्या 3 महिन्यासाठी तापमान कसं असेल असं सांगतो. पण त्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली आकडा सांगितला जात नाही. तर सरासरी जे तापमान आहे त्यापेक्षा यावर्षी 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त असण्याची शक्यता आहे असं सांगितलं गेलेलं आहे. परंतु येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये असं हीट वेव्ह टाईप ऑफ कंडिशन किंवा खूपच जास्त 40च्या वरती तापमान जाईल अशी परिस्थिती तरी आत्ता तरी दिसत नाही. काय काळजी घेण्याची किंवा काय? आता तरी नॉर्मल कंडिशन्स आहेत. टेम्परेचर्स आर 35-36 इज नॉट ए प्रॉब्लेम. त्यामुळं असं काही सध्या तरी असं काही प्रिकॉशन्स किंवा ॲडवायझरीज दिल्या गेलेल्या नाहीत. नक्कीच आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून उन्हाळा वाढतोय आणि आत्ता आपण खरं तर उन्हाळ्यामध्ये जात असताना हे टेम्परेचर 2 ते 3 सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही आहे, ते IMDने वर्तवलेले आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.